कडे 294 सीट्स आहेत. त्याच्यापैकी 68 सीट SC साठी आहेत आणि 16 सीट ST साठी आहेत. साधारण 6,82,00,000 मतदार आहेत तिकडं आणि 81,000 बूथ्स आहेत. म्हणजे 81,000 EVMs काउंटिंग करायचं. आता जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये साधारण अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे 70%च्यावर काउंटिंग झालेलं आहे. म्हणजे आत्ताचा जो ट्रेंड आहे तो ट्रेंड एकदम जो दाखवत आहेत मीडिया चॅनल वगैरे तो करेक्ट आहे. म्हणजे या ठिकाणी दाखवलं जातं की पश्चिम बंगालमध्ये BJPला 194-195 जागा आणि TMCला 100च्या खाली साधारण आपले 92-94 अशा जागा मिळालेल्या आहे असं सांगितलं आहे. आणि हा ट्रेंड पुढे 2-4 सीट इकडे तिकडे होतील. कारण मी जेव्हा ऑफिशियल वेबसाईट इलेक्शन कमिशनची पाहिली आणि किती राऊंड झालेले आहेत आणि किती फरकाने कोण पुढे मागे आहे ते त्या ठिकाणी व्यवस्थित असं दिसतं की BJP इज हेडिंग फॉर 2/3 मेजॉरिटी. त्याचं कारण म्हणजे असं की ध्रुवीकरण हे पूर्णप्रमाणे झालेलं आहे. कन्सॉलिडेट होऊन मतं दिलेली आहेत आणि थोडीशी रुलिंग पार्टीबद्दल पण नाराजी होती. कलकत्त्यामध्ये जो एक आर्जीकरचा जो इन्सिडेंट झाला एका मेडिकल स्टुडंटवरती जो अत्याचार झाला त्याच्यानी पण स्टुडंट्स आणि थोड्या लेडीज नामा होत्या आणि BJPने पण आश्वासनं दिलेली आहेत की ज्या स्कीम्स TMC चालवते लक्की भांडार त्याचं आम्ही डबल करू आणि जे गव्हर्नमेंटचे सर्वंट होते त्यांना जे पे कमिशन आहे ते जे पे कमिशनचं ॲरियर वगैरे आहे. कारण बंगालमध्ये गव्हर्नमेंट सर्वंट्सना का जेवढा सेंटरला जेवढा भत्ता मिळतो आणि त्यांचे जे फिक्सेशन असतं त्याच्या मानाने हे लोक खूप मागे आहेत. म्हणजे तो एक समुदाय तिकडे त्यांना थोडासा हे झाला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉ अँड ऑर्डर एकदम पीसफुल असल्यामुळे भरपूर मतदान झालं. 80%च्या वर मतदान बंगालमध्ये ही नॉर्मल गोष्ट आहे. पण 90%च्या वर ही खरोखरच कारण लोक घाबरली होती की त्यांना मतं द्यायला मिळतील का नाही, त्यांना मतं द्यायला मिळतील का नाही असं लोक घाबरली होती. कारण बऱ्याचशा लोकांची जी 27 लाख लोकांची नावं SIRमध्ये गेली होती. त्यामुळे पण काय एकच गोष्ट चांगली झालेली आहे की क्लिअर मॅन्डेट झालं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कशी की जवळजवळ 3 ते 4 दशकानंतर साधारण 70 जेव्हा डावे सरकारमध्ये आले 1969-70ला त्याच्यानंतर मग ते त्यांनी 30-32 वर्ष केलं. मग म्हणजे आधी काँग्रेस आणि डाव्यांचं मिळून होतं आणि मग ते आले 80मध्ये ते लोक आले त्यांनी 30-32 जण ममता. आणि प्रत्येक वेळी असंच झालेलं आहे गेल्या 40 वर्षामध्ये की सेंटरमध्ये वेगळं सरकार आणि स्टेटमध्ये वेगळं सरकार आणि त्याच्यामुळे ती जी भांडणं होत असतात की आम्हाला पैसे दिले नाहीत किंवा हे अशी लोक आशा करत आहेत की दोन्हीकडे एकच पार्टीचं सरकार असल्यामुळे आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत त्यांचाही आम्हाला लाभ मिळेल आणि आम्हाला जे आमचे अटकून ठेवलेले ज्या लोकांचा असं दावा आहे की त्यांचे काही पैसे अटकून ठेवलेले आहेत ते आम्हाला मिळतील. पण यावेळेला यूथ पण बऱ्यापैकी बाहेर पडला आणि काही मतदारसंघ आहे जिथे 97च्या वर जवळजवळ 98च्या जवळपर्यंत टक्क्यापर्यंत मतदान झालं आणि लोएस्ट मतदान झालं आहे ते 85-86 दार्जिलिंगमध्ये का कॅलिम्पॉंगमध्ये झालेलं आहे. त्यामुळे ही जागरूकता ही नेहमीच असते पश्चिम बंगालमध्ये, त्याच्याबद्दल तर काही वादच नाही आहे हे जागरूकतेबद्दल. परंतु ह्या वेळेला जे सिस्टमॅटिक जो प्रचार झाला आणि ध्रुवीकरण जे झालं सिस्टमॅटिक आणि परत ज्या 2,40,000 CRPF पर्सनल जवळजवळ 2400 पॅरामिलिटरीच्या कंपनी आल्यानंतर सगळ्याकडे असल्यामुळे लोक वोटिंगला बऱ्यापैकी बाहेर पडली आणि हा एक मुद्दा आहे. आणि असं नाही आहे की काय पण एकदम क्लिअरली सांगून ठेवलेलं आहे, क्लिअरली एक हे झालेलं आहे की आम्ही क्लिअर मतदान करतो. म्हणजे आम्ही जे मतदान करतो आहे ते असं काही हे नाही. म्हणजे लोकांनी विचारून केला की जवळजवळ 46% 46.5% BJPला मतं पडली आणि TMCला 43 का 42.5 म्हणजे 3 ते 4% फरक होता. आणि बंगालमध्ये नेहमी जेव्हा इलेक्शन होती तेव्हा ती मार्जिन ऑफ विक्ट्री असं काही एकदम फार मोठं नसतं. मार्जिन ऑफ विक्ट्री हे नेहमी थोडंसं असतं. आत्ताही जे चाललेलं आहे थोड्याशा सीट इकडे तिकडे होतील कारण अर्धापेक्षा जास्त 70% काउंटिंग झालेलं आहे आणि काही काही ठिकाणी जे विक्ट्रीचं जे मार्जिन आहे ते म्हणजे लीड जे आहे ते 2,000, 2,500, 3,000 आहे. पण मॅन्डेट एकदम क्लिअर आहे आणि 2/3 त्यांना मिळालेलं आहे. आता ह्याच्यापुढे राजनीती काय हे घेईल हे आपल्याला येणाऱ्या दिवसात कळेलच. पण आणि इथे परिवर्तन म्हणत होतो तसं आणि तसंच पण आपण तामिळनाडूचं जरी पाहिलं तर तिकडे तुम्ही
पाहाल की जो विजय आहे त्याला 110 मतं पडली, त्याला अजून एक 8 ते 9 लोकांचा सपोर्ट झाला की तो गव्हर्नमेंट बनू शकेल. काँग्रेस असा विचार करते की त्याला पाठिंबा देऊ, पण काँग्रेसचे 5-6 पेक्षा जास्त सीट नाही आहे. म्हणजे अजून हे क्लिअर होत नाही आहे की त्याला कोण सपोर्ट करेल. आणि पण तो मेजर नंबर 1 पार्टी आहे की ज्याला कुठल्याही पोलस्टर्सनी काही फार एकाद दुसरा सोडून कुणीही त्याला हे दिलेलं नव्हतं. तर ही चांगली गोष्ट आहे. बदल हा चांगला आहे. फक्त एवढंच आहे की पोस्ट पोल व्हायलन्स होऊ नये बंगालमध्ये, कारण त्याची हिस्ट्री आहे. पण आता पॅरामिलिटरी फोर्सेस बऱ्याचशा इकडं आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकही जीव हानी ह्या इलेक्शनमध्ये झाली नाही. बंगालमध्ये हा नेहमीचा एक हे झालेलं आहे की 60, 50, 24, 20 पंचायत इलेक्शनमध्ये याच्यामध्ये नेहमी ही रक्तपात झालेला आहे. पण तो न झाल्यामुळे परिस्थिती चांगली आहे आणि शांततेमध्ये, म्हणजे आत्तापर्यंत तरी काही नाही. आणि मला वाटतं दोन्ही पार्टीच्या लिडर्सनी हे केलेले की आपण कन्फ्रंटेशनवर येऊ नये, ही फार चांगली गोष्ट आहे. तर तेच एवढंच मला सांगायचं होतं. आणि इलेक्शन कमिशननी आता CEO वगैरे यांनी भयंकर दबावाखालीसुद्धा चांगलं काम केलेलं आहे. स्पेशल ऑब्झर्वर आणि CEO वगैरे जे आहेत, प्रचंड दबाव होता, त्या दबावाखाली त्यांनी भरपूर चांगले काम केलेलं आहे. आणि एकच गोष्ट आहे की हीच आशा आहे की भविष्यामध्ये पण व्हायलन्स फ्री इलेक्शन बंगालमध्ये होतील, अशी माझी आशा आहे. नमस्कार.